कुठं गेले काय नो बाई. हे तर लयच अवघड झालंय. दिवसभर नुसतं गाव कोळपायला लागत आणि घरी थांबायचं नाही काय नाही. काय करतो हा माणूस काहीच समजत नाही. नुसता उठपळ गाव. आता कुठं गेला काय पायल पायल. माणसाने सगळं करावं आणि यांना एक आवाज दिला काय ऐकायला येत नाही. आले ना, कशाला एवढं ओरडताय? कशाला ओरडता म्हणजे तुला ऐकायला येत नाही का? मग आले ना लगेच. काय करत होती तू आतमध्ये? काही नाही, बसले होते. तुझा सासरा कुठं गेला? मला काय माहिती सासरा कुठे गेलाय. घ्या म्हणजे तुम्हाला घरात बसून तेवढं लक्ष ठेवता येत नाही का? मग तुम्हाला ठेवता येत नाही का त्यांच्याकडे लक्ष? आम्ही काय तेवढंच करायचं का? घरातली कामं पण करायची आणि त्यांच्याकडे लक्ष पण ठेवायचं कुठे गेलेत ते. अगं ते कांदे नाही ना लोक आले होते म्हणून मी शेतात गेले तवर हा माणूस गायब. मग आता काय करायचं? गेले असतील गावात. अगं गावात जाता म्हणून तर विचारलं ना कुठं गेले तुम्ही बघितलं का? तुम्हाला तेवढं बघता येत नाही का? लय काम करतात घरात. मग काय करायला पाहिजे? त्यांच्याकडे नुसतं लक्ष ठेवायला पाहिजे का? मग उद्यापासून काय करतो आम्ही? त्यांच्याकडे लक्ष ठेवतो. मग सगळं काम सोडून तेवढं नाही सांगितलं असं बघता बघता पण दिसतं. सासरा कुठं चाललाय काय चाललाय? आम्हाला काय आमचं आहे की नाही? हो आहे ना. अश्विनी आता ही तर हिच्या नटण्या खटण्याच्याच नादात असते. ही तर कधीच कामाची नाही. काही झालं का नटून? काय झालं सासूबाई? नाही तुझं नटायचंच काम करत जा. कामाचं आवडत नाही तुला. तुला स्वयंपाक करायला आवडत नाही. फक्त नट्टा फट्टा. नाही, मी भाजी टाकत होते. बोला ना. सासरे कुठे गेले? काय माहित. म्हणजे तुझं लक्ष नाही. काय लक्ष आहे तुमच्या दोघीच्या घरात? अहो, स्वयंपाकाकडे लक्ष द्यायचं का त्यांच्याकडे लक्ष द्यायचं सांगा बरं. मामा ऐकतात का? उठतात सुटतात गाव कुळपायला जातात. माहितीये ना तुम्हाला? अगं त्याच्यामुळेच तर म्हणलं मी शेतात गेले. मला वाटलं तुम्ही दोघींनी लक्ष दिलं असन. अहो ताई, काय माहितीये का, सासूबाईंना ना सवय झालेली आहे त्यांच्या नवऱ्याबरोबर भांडायची. त्याच्यामुळे ना भांडून भांडून त्यांना असं वाटतं आपल्या बरोबर पण भांडण करत जावं. मला अजिबात काही इंटरेस्ट नाहीये भांडणात. हे बघा पार घसा बसलाय माझा. बस तुम्ही बघत कुठे. तुला इंटरेस्ट नाही भांडायला म्हणूनच तुझा घसा बसला. पण मी काय म्हणते सासूबाई, तुमचा नवरा आहे म्हणलं ना तर तुम्ही लक्ष ठेवायचं ना. आम्ही सोनांनी कसं लक्ष ठेवणार? आम्ही काय बोलू शकतो सांगा बरं? तुम्ही उठसूट आम्हालाच बोलत असता नेहमी. अगं पण लक्ष ठेवायचं म्हणजे तुम्हाला काय म्हणते का मी त्यांच्या मागच थांबा? अगं पण कुठं गेलेत काय चालले ते तेवढं तर सांगायचं ना. पण घरातलं पण बघायला पाहिजे ना. तुम्ही तर आयते बसून खाता, कशालाच हात लावत नाही. आयते बसून खाता? आहे तुम्हाला आयता असतो. म्हणजे मी काय आता काम मी करते? तिच्या देखत बोलली नाही. कसं आहे किती नवीन आहे म्हणून मी तिला बोलली नाही. पण मी तुरली आहे ना. मला माहिती ना तुमचा स्वभाव कसा आहे. अगं, बसून खाता म्हणजे मी काय काम करायचं का? दोन दोन सुना असून काय लाज वाटते का तुला बोलायला? काय होतं केलंय म्हणून? आणि तुम्हाला कशाला आणलंय? लाजा बिजा काढू नका, जरा व्यवस्थित बोला. अगं काय डोक्यावर नाचायला आणलं का तुम्हाला दोघीला? मला म्हणते काम करायचं. नाचू का मग? नाही नाचू का आता डोक्यावर? हा? काय बोलताय? जरा पद्धत ठेवा बोलण्याची. गाण्यात आहे का तुम्ही? कोणाशी बोलताय कोणाशी नाही? अगं तुला फक्त विचारलं सासरे कुठे गेले तर तू एवढं उरकलं. काय उरकलं? सकाळ संध्याकाळ तुमची रोजचीच कटकट आहे. नेहमीचीच. आम्ही कंटाळून गेलोय. जेवण केले, करायचं असलं करा, नाही तर बघा सासऱ्याला. अगं बाई काय बोलत ही बाई. ही अजिबात ऐकून घ्यायची क्षमता राहिली नाही. हे ना कायम भांडत आहेत माझ्या संग आणि ह्याला लयच अवघड झाल्या. त्या माणसाकडे बघत आहे आधी. हा हिला गावातली कामं उरकली. आता पहिले जेवण बिवण करून घेतो बा. हे पाप्या, अरे काय करतोय? काय नाही काय नाही अरे काहीतरी कर बाबा. तरणा ताटात धडधाकड झालाय आता तू. हा काय नाही काय चाललंय आता तुझं काम धंदा? काय म्हणतोय? कुठं असतो? इथंच. इथंच आहे होय? हो का इथलीच काम बघतो काय? हो. बरं पोटाचं झालं. आता जरा पुढचा विचार करा. का नाही इथंच. इथंच नाही लग्न बिग्नाचं बघ जरा. हा हो हो म्हणू नको नुसता. पोरगी बिरगी बघ. आम्ही बघतो नाही तर मला सांग. बघतो एक चांगली पोरगी तुला. हो पा एक. हा पा असं लगेच पा म्हणल्याने होत नसते. अरे तू बी प्रयत्न कर. उद्या समजा आमच्याकडनं नाही झालं तर काय करणार? तसंच राहतो काय? हो तुझ्या नाही आहे. आहे काय पोळी. तिच्या आईला म्हणजे तूच बघून ठेवली का? हो लय हुशार आहे वाटते तू. हा या आईला काय करते पोरगी? आहे काम. काम करते वय? हो हा आईला मला वाटलं बाकी सगळी रिकाम टेकडीच ती एकटीच काम करते. हो बरं घरी बिरी काय सांगितलंय का? नाही. नाही सांगितलं. लपून छपून कारभार चालू आहे म्हणायचं. हो चालतंय काय रे अडचण? हो ये पडली की मी येतो मध्यस्थीला. हो काय नाही सांगतो आमच्या सोयरीकीतली करून टाकू. हो हा जा काम करा पा. हो. कधी येतोय काय माहिती गाडीवाला? कांदे झाले आता भरून. ओ काय करताय तुम्ही इथं? काय करतोय दिसत नाही. कांदे भरतोय. तुम्हाला आहे ना फक्त घरातली कामं, कांदे भरतोय, हे करतोय ते करतोय, फक्त शेतातच दिवसभर बसा तुम्ही. घरी काय चाललंय ना ते बघू नका तुम्ही.
आता काय चाललंय घरी? आता घरातली कामं करू का? धुणी भांडी करू? धुरी भांडी नका करू, पण निदान थोडस लक्ष तर द्या. आपण झालंय काय? अहो तुमच्या आईला आहे ना काही काम नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही आहे ना सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे, घरातही काम केलं पाहिजे. आणि आता ते सासरे कुठे जाऊन बसलेत त्याच्यावरनं पण एवढी तनतन केली. अहो पारा ओरडून ओरडून माझा घसा बसलाय. मला अगं, आहे पण ना तू- भांडायची सवय नाहीये. मग माझ्या संग काय भांडते मग तू? अहो सांगते मी तुम्हाला, आवाजच असं झालाय का तुम्हाला वाटतंय मी भांडते? गबस तूच भांडत असशील त्याच्यामुळे आवाज झाला. वर्ल्ड वर्ल्ड असं झाला असेल तुझा आवाज. मला सांगते माय कान भरते काय तू? बघा आता काही पण बोलायला लागलेत कानवरती वगैरे. मला लगेच सांगायला लागली तुमच्या आई अशी करते तुमचा बाबा असा करतो. मग कान भरले नाही तर मग काय करू राहिली तू? अहो कान नाही बरं, ते तुम्हाला सांगायला आले होते. मग आता काय करणार? आता दादाला हिंडायची सवय लागली, गाव कोळपायची. मी तरी काय करणार त्याला? तुम्हाला सुद्धा भांडायची सवय लागली, तुम्ही पण बसले भांडत आता माझ्या बरोबर. मी कुठं भांडतो तुला सांग? तुला सांगतोय फक्त, काय लगेच भांडणं आहेत काही? यालाच भांडणं म्हणतात, तुम्हाला नाही माहिती. अहो मी साधं बोलले तरी तुम्हाला असं वाटलं मी भांडले, आणि आता स्वतः भांडतायत तरी मला म्हणताय मी नाही भांडत. साधं बोलणं हळू असतं, असं आरडून ओरडून म्हणलं मग सगळं कोणी म्हणून भांडणं चालू होती म्हणून. मग तुम्ही बोला ना जरा आईला तुमच्या, त्यांना पण लक्ष द्यायला काय होतंय हो? आम्ही दोघी दिवसभर घरात काम करत असो, मला पण बोलल्या, ताईंना पण बोलल्या. नाही यांचं नाही, यांना ना भांडणं करायची ना नुसतं सवय लागलेली. मग घरात बी काल बी नुसतं किती भांडणं आले, रात्री झोपेतच भांडणं करीत होते कमून काय नो. मग आता बघा ना, बोला ना तुम्ही, तेच सांगायला आले तर स्वतः बसले भांडत माझ्या बरोबर वाटू नको माझ्यावर, बोल तुम्ही त्यांच्या संग. जाऊ दे बाई, मला तुमच्या बरोबर बोलायचंच नाही. मरू दे, जाते मी घरात. बघायचं तर बघा, नाही तर बसा इथं कांदेच खात दिवसभर. झालं दादानी पार नको नको केलंय ना, आईनी पण नुसतं भांडत राहतात. त्यांच्या भांडणामुळं आम्हाला बी भांडायची सवय लागली. यांना ना बोलतोच जाऊ, राहू दे कांदी. मंगल ए मंगले, आले का गाव कोळपून? गाव कोळपूर म्हणजे मग दिवस उठले का निसतं हिंडायला? उठले का निसतं त्या गावाला येडा मारायला लागतो तुम्हाला? हिंडायला नाही जात बाबा, 4 माणसांच्या गाठी घ्याव्या लागतात. अहो या असं इकडं एवढं घालून हिंडल्यावर कसं व्हायचं? कसं व्हायचं? हे बोट पाहणं नाही त्यांना लोक तोडून. लोक काय, मी काय इकडं काय बारक पोर काय बोट तोडून द्यायला? आवडी बिमडी? तुम्ही घरी तरी असतात का? अरे घरी थांबून करू काय मी? बाकऱ्या थांबू काय? अहो भाकऱ्या कशाला थापायच्यात? मग 2-2 सुना आहेत कामाला, पण इतकं गाव नका ना कोळपू का लोक नावं ठेवायला लागले. कोळपू म्हणू नको बर का, मी काय बैल बिल काय गाव कोळपायला? मग काय करतात? सारं गाव हिंडतात, सारे लोक म्हणते बाई हिचा नवरा कवा पाहिलं का इथं बसलेला दिसतो, तिथं बसलेला दिसतो. म्हणजे किती बाया नावं ठेवतात मला. अरे त्याला प्रतिष्ठा, इज्जत, मान सन्मान म्हणतात. अरे 4 माणसं विचारतात गावात मला. तसं नाही म्हणत, हिंड फिरा नवरा आहे म्हणत्या तिचा. कोण म्हणतंय? ती काल शांती आली होती, मला म्हणते बाई काय गावात नवरा हिंडतो तुझा, इथं बसलेला दिसतो तिथं बसलेला दिसतो, साऱ्या बाया नावं ठेवी त्यात. अरे त्या शांतीला काय तुला कळतंय का? तिचा नवरा पिऊन पडत आहे गावात, त्याला नाही आबरू, आणि उगा आपली नावं ठेवते तिकडे. तुम्हालाच पटत होते, मला तर काहीच पटत नाही तुमचं. आल्या आल्या काय बोखाडी लावली रे तू? हा वलवल करते काय ले? अहो काय बोकाडी लावली म्हणजे? सकाळी सकाळी जासून दोघी भांडत होत्या, वावरात गेले ते कांदे भरायला लोक आले होते, ते बी काम नाही का तुमचं बघायचं? आता लोक आलेत तर करते ना काम ती, कमी माग मुकदम म्हणून थांबू काय त्यांच्या? अहो मुकदम नका थांबू, पण लक्ष तर द्या कशा भरतेत का सडके नेतेत. परत त्या कांद्याचा भाव वेगळा होईल सडके गेले तर. आणि सडकी भरायला एवढी त्यांची अक्कल गेली का सडक कांदा भरायला? तू बी काय बोलतील का? पण आपलं काम आहे ना लक्ष देणं. आता तू शिकवणार का मला काय काम आहे माझं? नाही तुम्हाला शिकवायची गरज नाहीये, तुम्हाला सगळं कळतं. हा मला सगळं कळतं, मग तुला कळत नाही का थोडंफार? नवरा दमून भागून आलाय, जेवणात बिवणात विचारावं का आली वाल 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 करीत लगेच? मी काय तुम्हाला जेवण देणार नाहीये. मग 2 सुना आहेत, त्यांना एखाद्याला हाका मारा आणि जेवण घ्या. हाका मार म्हणजे ते काय देणार नाही काय मला? मी नाही देणार जेवायला. 2-2 सुना आहेत, मागा त्यांच्याकडून. चालतंय की? ते काय माझ्या शब्द पुढले काय? नाही ना, मग द्या आवाज आणि घ्या त्यांच्याकडूनच वाढवून. अरे घेणार रे त्यांच्याकडनं, तोंड नको चालू. साधं ताट वाढता येईना, नुसतं वाढवाड करतय. अहो काय तुमच्या भांडणाला करावा? कटाळे तुमच्या भांडणाला मी. काटाळी तर मग आता म्हातारपणा सोडून जाते काय मला? हा तोंड पण ठेव तुझं. सुनबाई, हे सुनबाई, काय झालं? सुरू सकाळ सकाळचं काय झालं? काय झालं म्हणजे? अरे हिच्या काय गोळ्या चुकल्यात काय? आल्यापासून बाक 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 लावली. आणि त्यांना कशाच्या गोळ्या चालू आहे त्या? कशाच्या म्हणजे? हा? बघ तूच डोकं फिरला असेल तिचं. डोकं तुमच्या दोघांचंही फिरलंय, आणि रोज फिरतं काय? सकाळ उठल्या सुटल्या संध्याकाळ. तुमच्यामुळे ना शेजा बाजारची पण बोलते तर आम्हाला माहितीये काय तुझं सासरा आणि काय तुझी सासू. कळलं का? मी माझ्या नवऱ्याला फोन लावला तर तुमच्यामुळे आमची त्यांची भांडणं लागते ती. कळलं का? अरे मग आता तुमची भांडणं होते, त्याला आम्ही काय करावा? काय करावं म्हणजे? तुम्ही कसं वागायचं ठरवा ना. हे बघ सोनबाई, तुला जेवढं काम सांगितलंय ना तेवढं कर, आणि नसन होत तर मला सांग.
तुला साधं जेवणाचं ताट मागितलं आणि तू काय मला अक्कल शिकवती? तुमची बायको आहे की तिला मागा ना. आणि तुला काय झालं द्यायला? अगं फोनवर भांडणं व्हायला तुम्ही पण भांडकुरळत आहेत ना. फोनवर काय करायचे? आमचं ऐकून भांडणं करायची? तुमच्यासारखं नाही ना भांडत 24 तास. तुमचं उठल्या सुटल्या तीच असतं. आमचं राहणार तुम्हाला त्या- तुला मागायचं जेवायला. यांना काय फरक पडतो आपल्या भांडणाचा? आपण भांडणं करणार, आपण आपलं बघणार. तुम्हाला काय संबंध आहे आम्हाला बोलायचा? मग भांडायला मला कशाला आवाज दिलाय? काय गरज होती मला आवाज द्यायचं? हा, तुला अक्कल पाहिजे, कळ का? तू आपण भांडत बसलो ना, ही पोरं अशी फायदा घेतात. काय कळतं तुला? काय हा? गेली निघून लगेच तनफन. आम्ही तेच सांगते तुम्हाला, या सकाळी पण मला भांडल्यात. आपलं कायमचंच भांडण आहे. तुम्हाला कळायला पाहिजे ना. गावातून जा रे आले का लगेच भांडणं, बोलवलं का लगेच भांडणं. तुम्ही काय आजपर्यंत शांतीने बोललात का माझ्या संग कधी? अरे पण मी भांडायला आलतो का इथं तुझ्याशी? तू कशाला मला सांगत बसली गावात जाऊ नका, अमकं करू नका, तमकं करू नका? तू कोण मला सांगणारी? आणि तुझ्यामुळे काल तिच्या पोरं मला सांगायला लागली. अहो मग भांडणं तुमच्यामुळेच होते, माझ्यामुळे नाही होत. अरे माझ्यामुळे काय भांडणं? काय गावात काय मी काय पैसा उधळायला जातोय का नाच गाणं बघायला जातोय? अरे 4 माणसांच्या गाठी घेतल्या, गावात जरा फिरून आलो, कारभार बघितला. तुमच्या काय पोटात दुखतंय रे? हा, लय पोटात दुखतं माझ्या. लय त्रास होतो मला. तुम्ही हिंडायला गेला का? अहो काय घरात चाललंय काय नाही हे तुम्हाला कळतं का? या पोरी एक शब्द बोलू देत नाहीत. आता पोरांच्या हातात कारभार आहे म्हणल्यावर मी कशाला घरात डोकं देऊ? पोरं बारीक राहिलेत का आपली? परत म्हणते या माणसाला गरबी सुटाना अजून. अहो घर सुटाना नाही, जरा घरात लक्ष द्या. एक शब्द ऐकून घेत नाही त्या. सकाळ संध्याकाळ त्यांच्या संग भांडावं लागत. अरे घरात लक्ष दिलंय म्हणून हे सगळे राष्ट्र उभं राहिले, नाही तर झालं असतं काय? तू लागली का मला सांगाय आता? झालं ना चालू तुमचं? झालं ना चालू? अहो एक दिवस तरी शांत बसा. अरे आम्हाला काय हाऊस आहे काय भांडायची? आले आले 2 तुकडं मागितलं तर जेवाय दे नाही राव. मग जेवण करायचं असतं ना, मग घरी थांबावं जरा. काय असतं गावात दरवेळेस? अरे गावात काय असतं म्हणजे घरात काय असतं दरवेळी? हा, घरात काय असतं? मग नाही का बाकीची कामं? मी ते कांदे भरून घेतले, मग ते टेम्पोवाला आलाय की नाही त्याचं बघा, सगळं मीच बघायचं का? आणि तुम्ही आले समोर समोर लगेच भांडण. अरे गाव कोळपायला लागत, दुसरं काय लागत नाही. तेच चाललंय सकाळपासून. मी तेच म्हणते ना. आता हा, आणि त्याच्यावरनं सासूबाई ना आम्हाला बोलत असतात लक्ष द्यायचं लक्ष द्यायचं. तुम्हाला पण घरी बसता येत नाही का हो सकाळी सकाळी? अरे लक्ष आम्ही देतो, मग तुम्ही काय करता इथं? हा, लक्ष आम्ही द्यायचं, कांदा आम्ही बघायचं, टेम्पो आम्ही बघायचा, आणि तुम्ही काय नुसतं बसता का नवरा बायको घरात? आम्ही नाही बसत नवरा बायको घरात. तुमच्या भांडणामुळे ना आमची बी भांडणं व्हायला लागलेत. हा, तुमची काय भांडणं व्हायला लागलेत आमच्यामुळे? मग नुसतं किरकिर. तुमच्याच भांडणामुळे आमची भांडणं होतात. मी ह्यांना सांगायला गेले का हे माझ्या बरोबर भांडतात. अरे तुमचं पटत नसेल आमच्यावर कशाला ढकलता? आमचं मस्त पटतं, तुमचं पटत नाही. हा, माहितीये लागलेत बापाला ज्ञान शिकवायला दोघं बी मिळून. आज सगळीच तावं उठलेत. काय झालंय तुम्हाला? काय झालं म्हणजे तुमचं रोजच ते ना कटाळो आम्ही सगळे तुम्हाला. मी तर आधीपासूनच कटाळे, पण पोरं बी कटाळे. आता कवर ऐकून घेतेत. हा सार त्या नवऱ्याला फोन केलाय, बोलवून घेतले. आता आम्हाला ना वाहिलं पाहिजे. बाद झालं. रोजची तुमची कटकट ऐकून ना वैताग आलाय. अगं तो तरी कुठे येत आहे तुम्हाला वायले पाहायला? आणि तुम्हाला कशाला वायले लागत का? मग काय झालं? नोकरीला आहे म्हणून काय झालं? येतात ना, केलाय मी फोन. हो, मग आपल्याला पण पाहिजे हा. राहिलं. आम्हाला त्यांना पाहिजे तर आम्हाला पण पाहिजे. आम्ही सेपरेट राहणार. कळलं का तुम्हाला? आता तुमच्या भांडणं पाहिजे. आता घर फुटायची बारी आली तरी तुमच्या भांडणं बंद होणार नाही. घर फुटायचं काय? आधी सुखानं झोपही लागू देत नाही. अहो, तुम्ही काय सासून काय सासरा जगाच्या हिरण. नाही, मला काय वाटतं माहितीये का? तुमच्याच दोघांचं पटत नसेल. तुम्हाला वेगळं व्हायचं आणि आपल्या बोखांनी ढकलत्या ते. आमचं पटतं चांगलं. अहो, तुमच्याच भांडणाला कंटाळलोय आम्ही पार. पाहिलं का? लय कंटाळ येते आपल्या भांडणाला. म्हणजे तुम्हाला तुमची अडचण नाही, आमच्यापासून वेगळं व्हायचंय. तुमच्यापासून. तुमच्याच पासून वेगळं व्हायचंय. आम्हाला आमची काही अडचण नाही. अहो बघा, सुना तर लोकांच्या आहेत. आपलं पोरग सुद्धा व्हायला राहायचं म्हणतंय. का रे, तुला लय अडचण व्हायला लागली काय? अडचण म्हणजे अडचणच होऊ राहिली ना. नुसतं भांडायचं तुम्ही. आमच्या नवरा बायकोत भांडणं होते. हा, तुम्हाला बरं आमच्यामुळे भांडाय कारण मिळत आहे ना. चालतंय, लय तुम्हाला जोर आलाय ना. काय नाही, तुमची हाऊस पुरी करतो मी. वेगळंच राहायचं ना तुम्हाला. वेगळं राहायचं. आणि जेवढं माया वाटेल येतं ना तेवढं माया वाटेल देऊन टाका. जेवढं जे दादाच्या आमच्या वाटेल आयुष्याला येतं, येतंय तेही हा, देऊन टाका. देऊन टाका. संपला विषय. अहो पण तुम्ही समजून कमून घेत नाहीये. सगळं तुमच्यामुळे होतंय. तुम्ही गाव कोळपायचं बंद करा ना. कशाला घर फोडिता? नाही, कशाला? पोरांची इच्छा आहे ना, होऊ दे. माझी काहीच हरकत नाही. एकदा तर ती मोकळी होते आणि तुला राहायचं तर पोरांच्यात राहा. माझा मी सेपरेट राहतो. अहो तुम्हाला काही कळतं? मग तर तुम्ही सारा गावात हिंडता. आता तरी थोडंफार घरी येतात. मग तर हिंडायला कमीच नाही पडणार मी त्यांच्यात राहिले तर. हे बघा, वेगळे निघल्यावर तुमचा आमचा संबंध काय नाही. तुमचं तुम्ही बघणार नाही सगळे यावर. हा, हा, बघणार. तू पोरांच्यात राहशील ना, तुझं तू बघशील ना यावर सगळं. कस काय बघणार? पोरात राहणार. तुम्हाला कस काय सोडून राहणार मी? हा, मग काय अडचण नाही. आता ते तुझा प्रश्न आहे, ते बघत बसतो. पण वेगळं व्हायचंय ना, होऊन जाऊ वेगळं. म्हणजे काय, भांडणं व्हायची नाही. हा. करा वाटणी पटपट. असं. वेगळं नका करू. वाटणी करून ते आम्हाला राहू द्या. चालतंय. तुमचं तुम्ही आहे ना, बोरे बिस्तारा बांधा, तुमची गठुडी बांधा आणि माझ्या घरातून बाहेर निघा. काय? घरातून म्हणजे घरातून म्हणजे यार तुम्हाला वेगळं राहायचं ना.
वा बाहेर घराच्या. मग काय हे घर काय आमचं नाही काय, याची बी वाटणी पाहिजे. हा अरे ते तुमचं म्हणायला झालं, कायद्यानी कागदोपत्री घर दार शेती गाड्या घोड्या जमिनी सगळं माझ्या नावावर आहे. बापरे, आणि चांगलाच खेळाडा सासरा निघाला की आमचा. नाही काय माहितीये का, तुमच्या नवऱ्याला जेव्हा डोंगरात धुता येत नव्हतं ना तेव्हापासून कष्ट करून मी कमावले आणि माझ्या स्वतःच्या हिमती उभं केलंय. मी कमावले आणि आता माझं वय झाले, माझी मी मौज मजा करतोय. तुम्हाला पटत नाही ना माझं, तर हे बघा मी पटत नाही म्हणल्यावर माझी प्रॉपर्टी कशी पटायची तुम्हाला? माझ्यात राहूच नका तुम्ही. नाही 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 मामा, मी काय म्हणते ऐका, मी आता ह्यांना फोन करते, नका येऊ म्हणते, तिकडेच थांबा. राहू द्या आता, आम्ही कुठं राहणार हो? नाही नाही कशाला, हे बघा माझ्यामुळे तुमच्यात भांडण नको. तुला लय त्रास होतोय ना, तू बी खुशाल चालती हो, मला काय नाही अडचण. अहो, नाही, त्रास नाही, तर काय मी काय तसं म्हणले का तुम्हाला? तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे, मग त्रास आम्हाला होतो असं काहीच नाही ना. फक्त तुम्ही हिंडू नका एवढंच आहे ना. तुम्ही गाव नका ना कोळपू. मी काय दादा काही नाही, ही मस्त तिकडे काय अडचण नाही मला. असं कसं बाबा, नवरा बायकोच भांडणं होते तुमच्या, उद्या पोर स्वर व्हायचंय, तुम्हाला व्हायचंय जायचंय. अजून एक काम करा, मस्तपैकी वाहिलं राहा तुम्ही. तुम्हाला महिन्याला भाडं देईन मी 2,000 रुपये. गावात एखादी खोली घेऊन राहा तुम्ही. नको नको राहतो आम्ही नको. इथं. कशाला मी काय म्हणते, तुम्हाला जेवायलाच पाहिजे ना? हा. हा? हे वाढतं. जेवायला वाढतो आम्ही. Timing चला, चला. नाही नाही नको नको राहू दे, माझी बायको आहे ना, ती वाढेल मला. अहो नको, आम्ही सुना काय सुना- आलाय? सुना खाण्यासाठी असतात. तुमच्या आवडीचं ना बेसन भाकरी केली आहे. मी जाते ना त्यांना जेवण आणायला, मी देते तुम्हाला जेवण आणून. हा, यांना 2-2 आवाज द्यावा लागत, त्या एका आवाजात का बाहेर येत नाही त्या. बरं बरं जाऊ दे, भांडणं होत्यान का आता इथून पुढे? नाही, आमची नाही होणार. नाही तुमची नाही होणार नाही ना, होणार. तुझी नाही होणार ना फोनवर? नाही. चालते. सासू बरोबर जमन का नाही तुमचं? जमेल जमेल, हा जमत जमल ना? जमतंय आमचं. आणि माझी कोणाला काय अडचण आहे का? काहीच नाही. अजिबात नाही ना? नाही, नाही. बरं चालतंय, काय नाही. लय अडचण होत असली तर बिंदास सांगा बरं का, मोकळ्या मनाने. काही नाही काही नाही. बरं चल. माझे तर होणार ना तुमच्या बरोबर भांडणं. चालू द्या. नवरा बायको तर थोडंफार चालायचंच. काय माहितीये का, नुसतं गावात हिंडतो म्हणजे रिकाम टेकडा बी नाही. हे बघा, गावातला प्रतिष्ठित माणूस आहे मी. लोकांच्या काही जुन्या अडचणी असतील, समस्या असतील सोडवतो. जुने संबंध आहेत आमच्या लोकांशी, आणि लोकांना बी थोडाफार आधार वाटतो म्हणून मी माणसात जातो. बरं मामाजी, चला पटकन जेवण करून घ्या. चालतंय, घ्या ताट लावाय, घ्या जाऊ. चला वाढू. मी आणतो काहीतरी. हा हा, टेम्पो बघ कांद्याचा. चालते, चला तुम्हाला जेवायला देते. चला चला.